सर नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. पुंडलिक रमेश पठाडे. पुंडलिक रमेश पठाडे. पठाडे, राहणार आयरखेडे. आयरखेडा, तालुका चांदवड. चांदवड, जिल्हा नाशिक. नाशिक. आज तारीख आहे 14 14. 5/2018. या दिवशी आपण आपल्या कोंबड्याच्या प्लॉटमध्ये होतो. हां, पोल्ट्रीच्या प्लॉटमध्ये होतो. या प्लॉटला तुम्ही आपले ग्रीन पॅन्ट कंपनीचे पॉवर मिल्क प्रोडक्ट वापरले. तर हे वापरल्यामुळे नेमकं तुम्हाला सांगण्यासारखं फरक काय वाटला सांगा बरोबर. पक्षी मॉर्टेलिटी आजपर्यंत कमी आहे. हां 42 दिवसाला हां 4% पर्यंतच मर आहे. हां नाही तर पहिले 42 दिवसापर्यंत माझी 5.5-6% मर राहते. 5.5-6% मर राहायची. आणि वजन पण कमी राहतात. हां FCR पण वाढलेला राहतो. हां या वेळेला मेंटेन मेंटेन. आता किती हजार पक्षी सेड आहे? 13,500. 13,500 पक्षी सेड आहे. तर या टोटल पक्षाला तुम्ही आपले पॉवर मिल्क वापरलेले आहे. हो. आता या पक्षाबद्दल तुम्ही बोलता बोललो जरा जाता साहेब जरा पाठीमागे जाऊन दाखवा बरं. पक्षी म्हणजे चंचल आहेत का? हा, पक्षाचं वजन किती भरलं सर? 21-22 पर्यंत वजन भरलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही मगाशी बोलता बोललात त्याला रल्ला खादगी जे म्हणजे फीड लागते. फीडमध्ये काय फरक पडला? जवळजवळ 25 ते 30% फिडिंग हा कमी झाली. हा, त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच खातात आणि जागेवर बसून राहतात. जेणेकरून जागेवर त्यांचं बसून राहतात. वर घ्यावर कल्प सर. यात याचं वजन किती असेल? 2200 ग्रॅमच्या वरती. 2200 ग्रॅमच्या वरती आहे. म्हणजे हे वापरून तुम्ही आता सेडचा अनुभव म्हणजे पोल्ट्रीचा अनुभव तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे? तसं 8 वर्षाचा अनुभव आहे. 8 वर्षाचा अनुभव आहे. आणि तुमचा ही सेड आता किती वर्षापासून सुरुवात केली? 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष झालं. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही किती बॅच घेता? 5 बॅच घेतो. 6वी तयार राहते. 6वी तयार होते. मग त्या बॅचमध्ये आणि ह्या बॅचमध्ये कारण तुमच्या हातावर जवळजवळ आता 20 बॅच गेल्या. 20-22 बॅच. त्या बॅचमध्ये आणि ह्या बॅचमध्ये सांगण्यासारखा फरक काय सांगा बरं. सांगण्यासारखा फरक असाच का 45 दिवसामध्ये लिफ्टिंग होते पूर्ण फार्म. हा, तोपर्यंत माझी मोटिलिटी होते 7-8%, कधी 8.5 पण होते. हा, पण ह्या बॅचला माझी मर 4%चे आतापर्यंत. 4% 40 दिवसाला 4%. हा. आणि फीड जवळजवळ 35% बॅलन्स आहे माझा. बॅलन्स आहे. दरवेळी म्हणजे प्रत्येक बॅचला किती लागते आणि ह्या बॅचला किती लागले? दरवेळेला माझा जातो 1.78, 80 पर्यंत FCR जातो. हा. 1.80 पर्यंत. हा, आणि आत्ताचा FCR आहे 1.59 पर्यंत आहे. बरं. आता बऱ्याच पोल्ट्री धारक विचारणार आहेत किंवा तुम्ही आता हे प्रोडक्ट देता नेमकं कसं देता सांगा बरं जरा. सुरुवातीपासून देताना तुम्ही किती लिटर पाण्यामध्ये देता? 1000 लिटरला मी 1 लिटर टाकतो. 1000 लिटरला 1 लिटर टाकता. रात्रीच्याच वेळी देतो. रात्रीच्या वेळी देता. दिवसभर हे देत नाही. हे देण्यामुळं किंवा न देण्यामुळं सांगण्यासारखा फरक अजून काय सांगा बरं. आता समजा 3 दिवसापासून गॅप पडलाय, मेडिसिन संपलंय, हा, तर 3 दिवसापासून मॉर्टिलिटीचं प्रमाण वाढलेलं आहे. बरं सर, मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता 8 वर्षापासून सेड करता आणि आता पण ही चालू बॅच आहे. ह्या बॅचमध्ये आणि मागच्या बॅचमध्ये आपण सेडमध्ये असं थांबू शकतो का? वास स्मेल बद्दल काय सांगू शकतो? असेल आत्ताच्या बॅच मध्ये पाहिजे तसं नाहीये स्माल. हा, पण मागच्या इथून मागे कंटिन्यू एकदम आजूबाजूला पण थोडस लांब अंतरावरती पण यायचं. हा, म्हणजे आता आपण सेडमध्ये थांबलो सध्या, तरी सध्या परिस्थितीला याचं स्मेल नाही, काही नाही. बरोबर. बाळू, तुमचा अनुभव सांगा बरं जरा. तुम्ही या ठिकाणी आता प्लॉट बघताय, म्हणजे प्लॉट आहेत, काय फरक आहे सांगा बरं जरा. फरक म्हणजे कोंबड्या एकदम ऍक्टिव्ह झाले. हा, हे औषध समजा दिलंच नाही. अशा मंद हालचाली शांत राहत्या कोंबड्यांच्या. हा, पण आता एकदम तल्लक झाल्या, ऍक्टिव्ह झाल्या कोंबड्या. आता कोंबडे आहेत. आणि वास भरपूर प्रमाणात कमी. हा, टोटल या पक्षाला तुम्ही आता वापर केलेला आहे. म्हणजे वापरून तुम्ही समाधानी आहेत? हो. हा, इतर पोल्ट्री धारकांनी वापरावं की नाही वापरावं? हा, बघा सगळ्यात महत्वाचं आमचं जे मिशन आहे, मिशन काळे वाचवा. म्हणजे आम्ही जमिनीवर काम करतो. त्याचबरोबर आमच्याकडं वेटरनरी हेल्थ बरेच प्रोडक्ट आहेत. तर वेटरनरीमध्ये तुम्ही पॉवर मिल्क हे प्रोडक्ट वापरात चिकसाठी, तरी वापरून तुम्ही समाधानी आहेत. इतर शेतकऱ्यांनी म्हणजे इतर पोल्ट्री धारकांनी वापरला पाहिजे. वापरला पाहिजे. बघा सगळ्यात महत्वाचं विषमुक्त अन्न, रसायनमुक्त शेती, त्याचबरोबर काळ्या वाचा अभियानात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार साहेब. धन्यवाद.
जाधव साहेब टोटल दिसते सारखे आहे मग.